तर आता रॅलिंगच्या बाजूला प्रेक्षक वर्ग नाही आहेत. एखादा डिसिजन देखील असेल तर तो आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा प्लीज. चौकार षटकार या ठिकाणी किंवा बॉल गेला तर आपण थोडंसं सहकार्य करायचं. आणि आमचे कमिटी मेंबर देखील असतील स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आपण मित्रांनो या ठिकाणी एन्जॉय करतात. नाईट फॉर्मॅट मध्ये क्रिकेट स्पर्धा संकल्पना यावर्षी वेगळी पाहायला मिळाली. सन्माननीय PS काका पाटील त्याचबरोबर आतिश शेठ पाटील आणि आमचे तमाम सहकारी अर्थातच जांभिवली गाव आणि जांभिवली पाडा यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतायत. शेवटचा सामना आपण पाहतोय याच्या रात्रीमधील चिंचवली विपक्ष जे हनुमान मांगरूळ या दोन संघामध्ये. सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर पोहोचेस टाकेला फलंदाज योगेश कुंभारकर हा डिटर फलंदाज आहे. या खेळाडूंना अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. दुसऱ्या बाजूला नौशागिरीपती जो खेळाडू उभा आहे त्याला मागच्या सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देऊन घोषित केलं. त्याच्याकडे देखील अनुभव आहे तो सचिन भंडारी. गोलंदाजी मार्गवती टॅलेंटेड यंगस्टार खेळाडू तो मनोज पाटील. दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयास ऑन साइडला खेळलेत. राकेश पाटील पोहोचतील. बॅकअप साठी चेतन पाटील असतील. तोपर्यंत रन्स मिळाली एक. खातं खुलं झाले योगेश कुंभारकरचा आणि टीम चिंचवली संघाचा एका धावसंख्येनं सुरुवातीला बॅटिंग करायची. आणि बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल मांगरूळ संघासमोर. कारण मांगरूळ संघ देखील यावर्षी फार इन्फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी चिंचवली संघाला देखील एक फायटिंग टोटल स्कोर उभी करावी लागेल. सचिन भंडारी येत आहे स्ट्रायकरवरती. पुढचा बॉल. हो यॉर्करचा प्रयास. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. अजूनही आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. धावसंख्या एकदा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक पहिल्या पॉवर पेचा मार्गस्थ मनोज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा खोलबेटा पायचा बॉल ऑन साइडला खेळलेत. गाव कॉर्नरला चेतन पाटील असतील. चांगला थ्रो. चेतन पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्याची कामगिरी नेहमी चांगली राहिली आहे. थ्रो भरपूर चांगला. खांद्याचा योग्य तो वापर. ऑन द स्टंप थ्रो आणि मिळाली एक धाव. धावसंख्या पोहोचली ती दोन्ही आकड्यावरती. पॉवरपेचं षटक सुरू आहे. पॉवरपेच्या षटकामध्ये थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते. टीम चिंचवली या संघाची. पुन्हा एकदा तयार मनोज. लो बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू आणि मिळेल फक्त एकच धाव. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. मनोज पाटील इम्प्रेस करतोय. धावसंख्या पोहोचली ती तिन्ही आकड्यावरती. एकूण बॉल झाले आतापर्यंत 4. तुषार पाटील आमच्या सोबत जॉईंट एट सिक्सर किंग जांभिवली पाडा जांभिवली गाव संघाचे आपण पाहतोय. आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि चांगले अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे संकेत पाटील देखील असतील. खूप चांगलं अपडेट ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेस फटका हवेमध्ये होता परंतु खेळाडूने केली चुकी. लॉंग ऑफला झेल सोडला जाईल आणि टोटल धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल ती 5 आकड्यावरती पोहोचतीये. जरी क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं तर देखील गोलंदाजी भरपूर चांगली आहे. मनोज पाटीलकडे वेग भरपूर आहे आणि वेगानं तो इम्प्रेस करतोय. सातत्यानं खोलवर टप्प्याचे चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सचिन भंडारी सारखे खेळाडू आणि योगेश कुंभारकर सारखे खेळाडू त्यांना आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तयार मनोज पाटील. सेकंडला फलंदाज सचिन भंडारी. फुल टॉस होता. फायदा उठू शकले नाहीयेत. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. टिपली झेल आणि लागला पहिला धक्का टीम चिंचवली संघाला. सचिन भंडारी बॅक टू द डगआउट. DJ सुजित.
बदन सचिन भंडारे बॅक टू द डगआउट आणि नवीन खेळाडू सचिन कुंभारकर येत आहेत. ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फक्त धाबा फलकावरती 5 धाबा इकडे बाद. मनोज पाटीलने फार इम्प्रेस केलंय आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज जलदगती गोलंदाज ज्याला म्हटलं जातं तो चेतन पाटील आलाय. चायकेला फलंदाज स्मॉल पकडअप डायनामाइट हे दोन्ही खेळाडू एकाच कच्चे आहेत आणि दोघांमध्ये क्षमता भरपूर आहे. एक करतोय गोलंदाजी दुसरा करतोय बॅटिंग. सध्या तरी पहिला बॉल. ओ डान्सिंग डाऊन द विकेट खेळतायत. पुढे आले होते फटका खेळण्यासाठी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. रन्स मिळेल फक्त 1. धावसंख्या 6 धाबा स्कोरबोर्ड वरती. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आमचे आदित्यदा पाटील अद्याप या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आणि स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही कौतुक करू कारण फार बिझी असतात नेहमीच. आपण पाहिलं की सर्व गोष्टी त्यांना पाहायच्या असतात परंतु आज या स्पर्धेमध्ये त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांचं आम्ही स्वागत करू पुन्हा एकदा. आणि यावेळेचा चेंडू यशवंती आदळलाय आणि सचिन कुंभारकर बॅक टू द डगआउट. चेतन पाटीलला मिळाली सफलता. दुसरा धक्का टीम चिंचवली संघाला. विकेट मिळाली चेतन पाटीलला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देवराज मात्रे. हो लॉफ्टेड इट. खेळाडू उपस्थित उंची जास्त लांबी कमी आणि टिपली झेल. आय थिंक मनोज पाटील त्या ठिकाणी होते. टिपला झेल आणि चेतन पाटीलला मिळते दुसरी सफलता. टीम चिंचवली संघाला सलगचा दुसरा धक्का. डीजे सुजित. संदीप देदारे आमचे सागर पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे आकाश देखील या ठिकाणी असतील. आकाशनं खऱ्या अर्थानं आपण पाहिले की तर बिर्याणी फार चांगली बनवली. व्हेज होती परंतु फार टेस्ट लागली. हो तो वेळ भरपूर झाला हरकत नाहीये परंतु थँक्यू आकाश सावंत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय तुषार. हो यॉर्कर होता. यावेळेस मात्र अपील जोरदार होती. पंच सांगतायत की नक्कीच बॉटमला लागलाय. येस खाली लागलाय अगदी आणि लेंथ लाईन अँड हाईट फॅक्टरचा विचार केला रमेश माते सरांनी आणि नॉट आउट घोषित केलाय. बॅट्समॅनला रन्स मिळाली 1. हाईट फॅक्टर जास्त होता. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या या ठिकाणी 7 या आकड्यावरती पोहोचली आहे. हो यावेळेस माझा फटका चांगला आहे. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि खेळाडू पोहोचतील. आउटपिच थोडीशी स्लो झाली. चेंडू मुळे त्या ठिकाणी स्लो होतो आणि रन्स मिळतील एकूण फक्त 2. चांगली गोलंदाजी. चेतन पाटीलचं देखील मी कौतुक करेल. या ओव्हरमध्ये धावसंख्येला त्यानं देखील ब्रेक लावलाय. एकूण तुषार त्याने बॉल फेकलेत तब्बल 5 आणि रन्स खर्च केलेत या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4. व्हेरी गुड बॉलिंग. 2 विकेट देखील कॅरी केल्यात. जेंटल टच करतात. मागे येतो चेंडू. आकाश त्या ठिकाणी असेल गली क्षेत्रामध्ये आणि ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चिंचवली संघ थोडस बॅकवर्ड वरती. धावसंख्या 10 धावा. डीजे
देखील फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमचे समालोचक मित्र गणेश मात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत चिंचोलीचे आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. मोनिश पाटील 30 षटक. हाफ ट्रॅकर योगेश कुंभारकरला जर तुम्ही असे चेंडू द्याल तर त्याला तो नेहमीच उत्तर देईल. सीमारेखा बाहेर ठोकलाय षटकार. छोट्या गटचा खेळाडू आहे परंतु अनेक सारे विक्रम त्याच्या नामावरती आहेत. ताकद त्याच्याकडे भरपूर आहे. ताकद आणि नजाकत दोन्ही पाहायला मिळाली. मोनिश पाटीलचं स्वागत केलं. षटकारांना धावसंख्या पोहोचली ती 16 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोनिश पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित. मनोज पाटील क्या बात है. वेल जज वेल कॅच. स्पेक्टॅक्युलर झेल ज्याला म्हटलं जातं तो झेल त्याने कॅरी केलाय. अनबिलिव्हेबल. आणि अजून एक धक्का टीम चिंचोली संघाला. चेंडू कसा या ठिकाणी पकडायचा, छातीवरती घ्यायचा की कशा प्रकारे घ्यायचा, परंतु काय झेल टिपलाय मनोज पाटीलनं. वेल जस्ट वेल कॅच मनोज. विकेट मिळाली मोनिश पाटीलला आणि खेळाडू बाद झालाय. बिग विकेट डाऊन. योगेश कुंभारकर बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू संकेत कुंभारकर. धावसंख्या थांबली ती 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 सध्या तरी सुरू आहे. ओ लॉप केला फटका चांगला. वाडी स्ट्रॉगर मध्ये चेतन पाटील असतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली परंतु तेवढ्याच वेगानं या 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 18 या आकड्यावरती संघ पोहोचेल. चिंचवली अजूनही षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर चांगले ट्रॉफी आपण पाहतात. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी ही शाईन होंडाची बाईक आपल्याला पाहायला मिळते. न्यू मॉडेल टॉप मॉडेल. अतिश शेठ पाटील आणि पी.एस. शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक सर्व आमचे आयोजन कमिटी या ठिकाणी आपण पाहतात. सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचा सामना या ठिकाणी सुरू आहे. सिंगल आली या बॉलवरती. धावसंख्या पोहोचली ती 19 आकड्यावरती. 2 चेंडूचा केला अद्याप शिल्लक असेल. मोनिश तयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला चेंडू क्या बात आहे. यॉर्करचा प्रयास. भन्नाट वेगवान हा चेंडू होता आणि सतीक यॉर्कर पाहायला मिळतोय. बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू या षटकातील आता शिल्लक असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोनिश चांगला स्ट्रोक आहे परंतु खेळाडू उपस्थित. शक्ती त्या ठिकाणी असते मिड विकेट रिजनला. फेकी चांगली आहे. क्या बात आहे. त्वरित फेकी करता शक्ती. आणि षटक क्रमांक 30 समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या चिंचोली संघाची पोहोचली 20 या आकड्यावरती. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. डीजे सुजित.
लॉप केल्या ऑन साइडला, फटका छान आहे, गॅप मध्ये असेल, खेळाडू उपस्थित आणि व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते चेतन पाटील, आय थिंक तिथे होते आणि चेतन पाटीलला हा बॉल अडवलाय. धावा मिळाल्या 2. धाबा संख्या पोहोचली ती टोटल स्कोर वरती 23-23 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ डेटेवर स्लोग ओव्हरचं षटक असेल. गोलंदाज तयार सोनू. इस्लामिक स्ट्रोक झेलची संधी, खेळाडू पोहोचतील का पाहिजेत, पोहोचले होते परंतु अंतिम मोमेंटला हा झेल ड्रॉप केलाय. थोड्याशा चुका होतात परंतु एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमध्ये मागात पडू शकते. खरे की आता वातावरण देखील पूर्णपणे शांत झालंय आणि या ठिकाणी किती धाबांचं टार्गेट राहील, त्या धाबा चेस होतील का हा देखील प्रश्न असेल. धावसंख्या 25. तुषार ऑन स्ट्राईक अराउंड द विकेट. लाईन पाहावी लागेल. दिशेपासून बरकट आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या 26. 26 धावा स्कोरबोर्ड वरती. मनोज पाटील जात आहेत थोडस कानमंत्र देत असताना गोलंदाजाला, कारण की कशा प्रकारे तुला हा चेंडू येणारा चेंडू रिलीज करायचा आहे हे सांगत असताना, कारण की त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे आणि त्यानं तो सिद्ध देखील केला आहे या सामन्यामध्ये. हो मिस्टर टायमिंग आणि यावेळेस मात्र कॉटन बॉलची संधी. फलंदाज बाद. मनोज पाटील गेले, कानमंत्र दिलं, हाफ ट्रॅकर आला आणि विकेट मिळाली. फलंदाज बाद. अजून एक धक्का. मोठे पडके नाही आहेत. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली की तर 26 मध्ये थांबला स्कोर. बॉल आता शिल्लक असेल तुषार या ओव्हर मधील 3 चेंडू सके शिल्लक असेल. लॉफ्टेड इट, एक्साइटिंग पॉवर, पाठवलाय बॉलला सीमा रेखा बाहेर, ठोकलाय षटकार. ओव्हर पिच बॉल होता, ताकदीचा योग्य तो वापर, प्रॉपरली टायमिंग आणि षटकार एकवटलाय. अजून एक उडवण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल खेळाडू उपस्थित. चेतन पाटील चुकी करणार नाहीयेत. हा पटका बसलाय. विकेटचं पतन डीजे. पोहोचली 32 आकड्यावरती. षटकार टोकलाय. विशाल नाणेचा तो बाद झालाय. शेवटचा चेंडू आता शेवटच्या षटकात शिल्लक असेल. राकेश पाटील शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये फील्ड करतायत. राकेश पाटील यांना आम्ही नेहमीच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहिले. मनोज पाटील सध्या तरी या ठिकाणी विकेट किपरची भूमिका करतायत आणि कॅप्टन्सी देखील सांभाळली त्यांनी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सोनू. शेवटचा बॉल. मागे हुक करण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू उपस्थित यशवंत पाटील. शॉट फाईन लेग रिझनला टिपली झेल. अंतिम बॉल विथ विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम चिंचवली संघाने भरल्यात 32 धावा आणि 33 धावेचं लक्ष असेल टीम स्वर्गीय निशांत 11 जनमान मांगरोळ संघासमोर.
मतलब तुम्हाला सांगतो मी गाण्याचा अर्थ सांगतो. सुर्पनखा बत्ती हा गाणं आहे. सुर्पनखा बत्ती हा गाणं आहे. चला बॅट्समॅन पाठवायचा आहे, कारण की सुरुवातीला ती चांगली गेली होती आणि आपले श्री लक्ष्मण भगवान यांनी नाक कापलं होतं तिचं. त्यामुळे या ठिकाणी गाणं आहे सुर्पनखा बत्ती. तुम्हाला प्रत्येक गाण्याचा अर्थ सांगला जाईल. डीजे सुजीत चला सलामी जोड़ी पहुंचली मैदान शांतपने और चलते मैदान के ऊपर रमेश माते सर, बहुत बहुत शुक्रिया। चलते मैदान के ऊपर फिर से एक बार सभी का स्वागत। आखिरी मुकाबला मैदान के अंदर, एक तरफ टीम होगी सिंचौली तो दूसरी तरफ उनका पॉइंट दे रही है जय हनुमान मांगरो टीम। पहले बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते हुए तुषार 32 रन बनाए 4 ओवर के मुकाबले में और 33 रन का लक्ष्य कर सलामी जोड़ी ओपनिंग ब्लास्टर पहुंचे। एक तरफ जिन्हें मांगरोळ टीम के मलंगड़ के वीरेंद्र सेवा कहा जाता है वो राकेश पाटिल, तो दूसरी तरफ स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जिन्हें कहा जाता है यानी कि छोटा पैकेट बना धमाका, हमेशा अपनी टीम के लिए बड़े हिट लगाते वो चेतन पाटिल पहुंचे मैदान के अंदर। गेंदबाजी की कमान संभालेंगे, पहला ओवर गेंदबाज होंगे राजेश पाटिल। ये देखिए थकान महसूस हो रही आती ज्यादा पाटिल को भी और थोड़ा सा ग्राउंड का यहाँ पर राउंड मारते हुए हमारे आते ज्यादा पाटिल और बिंदास इसमें चलते हैं मैदान के ऊपर। मुकाबला शुरू हो चुका है, सेकेंड इनिंग को आगाज होता हुआ दोनों टीम के लिए शुभकामनाएं। विश यू ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहली गेंद सेकेंड इनिंग की, बल्लेबाज सामने सेकंड पे कप्तान राकेश पाटिल। गेम ऑन। पहली गेंद लोबो फुल टॉस थी, बीट हुए पूरी तरह से, शॉट खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की दिशा में लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज राजेश पाटिल होंगे गेंदबाजी के ऊपर, शानदार शुरुआत। दो खिलाड़ी तीसरी घेरे के पार होंगे, लॉन्ग ऑफ और वाइड शॉटगन में खिलाड़ी मौजूद है। ये देखिए ये खराब गेंद है, हाइट फैक्टर बहुत ज्यादा थी, अंपायर का पैसा नो बॉल, यानी कि बीमर घोषित करते हुए इस गेंद को नो बॉल होगी। खाता खुलता हुआ टीम जय हनुमान मांगरो टीम का 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर, और अब फ्रीड भी होगी। मौका है राकेश पाटिल के पास। राकेश पाटिल जो कि इस साल में बहुत फॉर्म में दिखाई दी है, एक बाइक भी उन्होंने ली है। यहाँ डिटर बल्लेबाज है, हमेशा ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं। क्या फ्रीड के ऊपर बड़ी हिट लगा पाएंगे? लॉप किया, ये देखिए राकेश पाटिल की नजाकत, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग, वाइडिश चौंगान में फील्डर थे देवराज, शायद थे देवराज, एक काफी चौकन्ने खिलाड़ी है। और ये देखिए देवराज ने अपने टीम के लिए रन बचाए, कुल मिला के 5 रन बचाए। शानदार फील्डिंग देवराज मात्रे वहां पर थे। रन संख्या की बात करेंगे तो रन पहुंचे तो यहां से 2 के ऊपर, बढ़िया शॉट थी, उतनी बढ़िया उमदा फील्डिंग दिखाई दी देवराज मात्रे के दौरान। गेंदबाज फिर से एक बार आप तैयार होते हुए अगली गेंद लेकर स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज, स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट, छोटा पैकेट बड़ा धमाका चेतन पाटिल। ये भी हार्ड हिटर बल्लेबाज है, हमेशा बड़े हिट लगाए उन्होंने अपने टीम के लिए। ओ सामने लॉप करना चाहते थे, क्या रफ्तार थी गेंद में। गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद गेंद काफी तेजी से निकलती भी ऑप्शन के ऊपर से बल्लेबाज चेतन पाटिल को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती भी। और सब के पीछे आप देख सकते हैं योगेश कुमार को, जो कि मास्टरमाइंड एक खिलाड़ी है। राउंड द विकेट, इस बार सामने खेलते हुए शॉर्ट मैदान में खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट का प्रयास, लेकिन उतनी तेजी से रन कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज। रन संख्या सिंगल के मदद से पहुंची 3 के ऊपर। 33 का लक्ष्य इस मुकाबले में। दोनों टीमें आमने सामने खेलती भी और एक ही विभाग की दोनों टीमें, एक तरफ चिंचोली टीम तो दूसरी तरफ मांगरोळ टीम। रवि दादा पाटिल आमदार भी यहाँ पर मौजूद है आज चड्डी में। ये हापन पुल करते हुए ऑन साइड में खिलाड़ी मौजूद है
रन मिला सिर्फ एक। क्या गेंदबाजी हो रही है, एक गेंद नो आई। उसके बाद में देखा जाए तो ऐसा लगा था कि बड़ी हिट लगातार आएंगी, लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा राजेश पाटिल की, क्योंकि तुषार अब तक गेंदे उन्होंने फेंकी है कुल मिला के 5 गेंदे और सिर्फ 4 रन खर्च किए है। शानदार गेंदबाजी। आखिरी गेंद इस ओवर की, राउंड द विकेट। ये गेंद हवा में, फील्डर मौजूद, आसान सा कैच, बड़ी विकेट, मैदान से बाहर। चेतन पाटिल बैक टू द डगआउट। सफल ओवर की समाप्ति, क्योंकि पहले ओवर में पावर पे में सिर्फ राजेश पाटिल ने एक विकेट चटकाई और रन खर्च किए सिर्फ 4 रन। डीजे सुजीत। पहले ओवर में सिर्फ रन खर्च किए तुषार, देखा जाए तो सिर्फ 4 रन। क्या गेंदबाजी है, पावर पे में काफी इंप्रेस किया, लेकिन अब पावर पे खत्म हो चुका है। अब जीत के लिए बात करेंगे तो 18 गेंदे और 29 की आवश्यकता होगी। राकेश पाटिल होंगे सेकंड के ऊपर। गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए विकास पाटिल। राकेश पाटिल के लिए गेंद, गेंद धामा में है, फील्डर मौजूद, नहीं पहुंच पाए। एक रन कंप्लीट, दूसरे के लिए पलट रहे, लेकिन मनोज पाटिल ने मना कर दिया। जानते हैं मनोज पाटिल भी, एक ही रन था और यहां से सिंगल आते भी रन संख्या पहुंची 5 के ऊपर। जीत के लिए बात करेंगे तो आप 17 गेंदे और बनाने 28 रन। मनोज पाटिल नए बल्लेबाज आ चुके हैं। ये बल्लेबाज धाकड़ बल्लेबाज है, यानी कि जब जब आते तब तब तहलका मचा देते हैं मैदान के अंदर, लगातार चौके चौके की बारिश कर देते हैं। क्या अब ऐसी यहाँ से चौके चौके की बारिश होगी मनोज पाटिल के बल्ले से, या फिर विकास पाटिल उनको रोक पाएंगे? विकास को झकास गेंदबाजी करनी होगी। मनोज पाटिल सामने लॉक किया गेंद को, ऑन साइड में लगान में खिलाड़ी मौजूद, सिर्फ मिलेगी सिंगल। चिंचोली टीम की गेंदबाजों की आज भी परीक्षा तारीफ करना चाहूंगा, जैसे 2 मुकाबले में गेंदबाजी की ना, काबिल तारीफ। रन संख्या सिंगल के माध्यम से अब पहुंची 6 के ऊपर। अब जीत के लिए 27 की आवश्यकता, बच्चे भी 16 के ऊपर। राकेश पाटिल के लिए गेंद, फिर से एक बार हवा में, फील्डर मौजूद और ये लिए गए कैच। फील्डर वहां पर थे तुषार पाटिल और एक विकेट मैदान से बाहर। कप्तान राकेश पाटिल बैक टू द डगआउट। बातें सर बॉल को दिखाते हुए, और उनको बॉल का काफी सारा अनुभव है, बॉल दिखाते हुए। और ये संगीत भी आता था रमेश मात्रे सर। रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया। ये काफी बिल्कुल अच्छे अंपायर है और कॉमेडी अंपायर है रमेश मात्रे सर। चलिए जीत के लिए बात करेंगे तो अब यहाँ से बनाने 15 गेंदे, 27 की आवश्यकता होगी। नए बल्लेबाज शक्ति पाटिल, क्या बल्लेबाजी की थी पहले मुकाबले में शक्ति पाटिल ने, लेकिन उतनी अच्छी गेंदबाजी कर रहे विकास पाटिल भी। ये गेंद ऑप्शन से बाहर थी, अंपायर का वैसा वाइड बॉल। रन संख्या आगे बढ़ती भी इस वाइड की मदद से टोटल पहुंची 7 के ऊपर। अब 26 की आवश्यकता है, बच्चे भी 15 गेंदों के ऊपर। मुकाबला बैलेंस हो चुका है। ये देखिए, जैसे बांगरू टीम के दर्शकों ने आवाज दी थी कि छक्का आना चाहिए, शक्ति पाटिल शक्ति प्रदर्शन करते हुए गेंद को भेजा सीमा रेखे के बाहर। 6 रन। मास्टर ने
और ये क्या छक्का लगाया शक्ति पाटिल ने। रन संख्या की बात करेंगे तो बिल्कुल टोटल पहुंची तुषार 13 के ऊपर। अब जीत के लिए बात करेंगे तो 14 गेंदे और 20 की आवश्यकता होगी। आसानी से हार मानेगी नहीं टीम मांगरूल भी, और उतनी आसानी से हार मानेगी नहीं टीम चिंचोली भी। दोनों टीमें बिल्कुल एक ही विभाग भी है, इसलिए फाइट देखने को मिलेगी आपको आखिरी तक। विकास पाटिल ने शुरुआत शानदार की थी, लेकिन अब छक्का आता हुआ अब वापसी करनी होगी विकास पाटिल को अपनी टीम के लिए। विकेट चटकाने होगी शक्ति पाटिल की, और मनोज पाटिल की विकेट काफी महत्वपूर्ण है इस मुकाबले में। ये देखिए फिर से एक बार उड़ाया गेंद को, फील्डर थे मौजूद, मौका था मिड विकेट रीजन में, दूसरे के लिए पलटे, थ्रो इतना अच्छा नहीं है। 2 रन कंप्लीट होते हुए यहां से कैच बन सकती थी, लेकिन कैच ड्रॉप हो चुके हैं। 2 रन यहां से मिलते हुए रन संख्या अब 2 की वजह से 15 के ऊपर पहुंची। अब 13 गेंदे, जीत के लिए 18 का समीकरण होगा। क्षमता रखते बल्लेबाज शक्ति पाटिल, दूसरी तरफ गेंदबाजी भी आप वापसी करना चाहते हैं, गेंदबाजी के ऊपर विकास पाटिल भी। शक्ति पाटिल को रोकना काफी मुमकिन है। ये देखिए शक्ति प्रदर्शन, फिर से एक बार पुल का लाजवाब स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर और एक 6 रन। बन चुके हैं 17 रन खर्च के गेंदबाज विकास पाटिल ने। पहली 3 गेंदें शानदार थी, 4 और आखिरी 3 गेंदों के ऊपर 15 रन खर्च किए गेंदबाज ने। क्या बल्लेबाजी की है, बिंदास इसमें आते हुए हमारे बिल्कुल अच्छे खिलाड़ी और अच्छी यहाँ पर अर्जुन करतब की भूमिका भी निभा रहे, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। 12 गेंदे 12 का समीकरण। बांगरूर टीम के समर्थक आप फायर है थोड़े से। शायद ये सम्मा हमारे काफी करीब है, जैसे सम्मा पाटिल का आवाज आ रहा है। 12 गेंदे 12 का समीकरण। सेकंड के ऊपर बल्लेबाज होंगे मनोज पाटिल। लॉब किया, ये देखिए रात में तारे दिखते हुए सभी को, तारा मंडल में जाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। तारों की तरह गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर। मनोज पाटिल ने स्वागत किया गेंदबाज का, स्वैग से करेंगे सबका स्वागत। वेलकम टू द ग्राउंड। चलिए गेंद देनी आपको, अंपायर यदि ये गेंद नहीं मिली तो आपको गेंद देनी होगी। चलिए रमेश मात्री सर, आपके पास गेंद या? यस है, पीछे छुपा के रखी थी। जिनकी हम हमेशा तारीफ करते रहते हैं, एक अच्छे बिल्कुल अंपायर है। चलिए मैच बॉल आ चुका है। खऱ्या तर आपण पाहिले गेलं तर तुषार या ठिकाणी पंच रमेश माते सर खूप जॉली स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत, आणि आता 2 ते 3 वर्ष झाली आम्ही त्यांची मुलगी सध्या तरी सीए पास झाली आहे, सीए याच्या स्पोर्ट्स मध्ये सध्या तरी आहे, आणि त्याचं आम्ही नेहमीच कौतुक करत असतो. कारण मित्रांनो आपण पाहतोय अनेक सारे या ठिकाणी आई वडील आपल्या काही परिस्थितीमुळे मुलांना शिक्षण देत आहे. आपल्या आगरी समाजामध्ये, आपल्या मराठी समाजामध्ये काही वेळेस या ठिकाणी त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर टाकत असतात, परंतु रमेश माते सरांनी खूप स्ट्रगल केले आणि त्यांच्या मुलीला आज सीए ची पदवी मिळाली आहे. हे अभिमानास्पद आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या समाजासाठी देखील. रमेश माते सर या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि आमचे प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि आपण पाहताय रतन माळेक, तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. तो इस बार गेंद ऑन साइड पे खेलते हुए मनोज पाटिल आते भी सिंगल यहाँ से
जीत के लिए बात करेंगे तुषार तो यहाँ से अब 5 रन की आवश्यकता होगी। धीरे धीरे इस मुकाबले में बिल्कुल जीत की तरफ बढ़ती हुई टीम मांगरोल। इस बार विकेट का पतन होता हुआ शक्ति पाटिल बैक टू द डगआउट। टीम के सीनियर खिलाड़ी है। इस ओवर की बात करेंगे तो 4 गेंदे हो चुके तुषार और 7 रन अब तक खर्च के 1 विकेट चटकाए विशाल कुमार करने। अब गेंदे बची है, यहाँ से बात करेंगे तो 8 गेंदे और 5 की आवश्यकता होगी। क्या आखिरी ओवर तक ही जा सकता है मुकाबला? यदि आने वाली 2 गेंदे डॉट डलती है तब यहाँ से आखिरी ओवर में मजा आएगा। गेंदबाज तैयार विशाल कुमार कर। ओ ये देखिए ड्राइव करते हुए, जल्दबाजी नहीं कर रहे। सीनियर खिलाड़ी जानते हैं ज्यादा रन नहीं चाहिए अपने जीतने के लिए, तो ऐसे सिर्फ ड्राइव किया, शॉट एक्स्ट्रा कवर में खेला, रन मिला 1। जीत के लिए 7 गेंदे और अब 4 की आवश्यकता। मनोज पाटिल आप कैसे मुकाबले को फिनिश करेंगे या फिर क्या डॉट गेंद आएगी विशाल के माध्यम से? ये देखिए आवाज आया था, बाहर जाए गेंद और बाहर भेजते हुए मनोज पाटिल लगाया 6 रन। जीत चुकी है टीम स्वर्गीय निशांत 11 जनरल मांगरोल। कॉन्ग्रेचुलेशंस, हार्ड लक टीम चिंचोली। ज्यानं एकूण डावा टोकल्या तब्बल या मॅच मध्ये 14 दोन उत्तुंग षटकार आणि गोलंदाजी करत असताना त्यानं पॉवर प्लेच्या षटकात 5 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली। मॅन ऑफ द मॅच मनोज पाटिल।